काय आहे, आज संध्याकाळी ओमची एंगेजमेंट आहे. आता तो कोणाच्याही घरात कितीही कसाही वावरला तरी सुद्धा लग्न त्यांनी त्याच्याच क्लासच्या मुलीशी ठरवलंय. स्वप्नांना ठिगळ लावून जगणारे आम्ही आणि पडेल ती स्वप्न विकत घेण्याची धमक असलेले तुम्ही. आपल्यातली दरी कितीही काही झालं तरी नाही मिटणार. प्रेमाच्या माणसाचा हात घट्ट धरून जगासमोर ठाम उभं राहायचं की असा त्याग करून आयुष्यभर पश्चाताप करायचा आहे तुला? काय विचारतेय मी तुला? ओम प्लीज प्लीज तुझ्या निर्णयाचा पुन्हा एकदा विचार कर. अजूनही वेळ गेलेली नाहीये. प्लीज. Hello. Papa, meet Malvika. Meet my papa. How are you, sir? Yeah. Yeah, na. Please come. No. No. Yeah. तुमचा ट्रॅव्हल चांगला झाला असेलच ना? No. काही त्रास झाला का प्रवासात? No. Actually, Malvika, flight was good. But you know, India मध्ये ऊन खूप आहे ना, त्यांना सहन नाही होत. हो, आय एम शुअर. आणि आता उन्हाळा इतका आपण बाहेर उभं राहून कशाला बोलते? तुम्ही घरात या, एसीची थंड हवा घेऊन तुम्हाला बरं वाटेल. प्लीज कम. Yeah. सर प्लीज तुम्ही या. तर हे आपलं घर. मला कल्पना आहे की तिथे US मध्ये तुमचं आलिशान मेन्शन आहे. तसं मोमोनीच सांगितलं मला. इनफॅक्ट तुम्ही फोटोग्राफ्स दाखवले होते. व्हॉट ब्युटिफुल हाऊस. सर तुम्ही प्लीज इथे या ना. या. नाही काय, आपल्याला रिनोव्हेट करून घ्यायचंच आहे सर घर. अजून मोठं करून घ्यायचंय. पण काय घ्या ना. मी खूप बिझी असते. 24 तास काम करत असते ना, त्यामुळे मी काय विचार केला सर, आता मोमो आणि ओमची एंगेजमेंट झाली की ही मुलं त्यांच्या पद्धतीने घर रिनोव्हेट करून घेतील. सर तुम्ही खूप अनकम्फर्टेबल वाटताय का? जेटलॅग का? नाही. तुम्ही बसा ना सर. का बी कम्फर्टेबल. अगदी तुमच्या घरासारखं वाटू दे. तुम्ही काहीतरी खाऊन घेता का? या. तुम्हाला इंडियन फूड आवडतं ना, म्हणून रमेश खास तुमच्यासाठी इंडियन फूड. या. हे ढोकळा म्हणतात त्याला. ये रे राजेश, ह्याला ना सुरळीच्या वड्या म्हणतात. आणि ही आळू वडी. आणि हे चिप्स घ्या ना. तुम्हाला काय हवं ते घ्या. दे माझ्याकडे दे रमेश. नाही काय सर, तुम्हाला इंडियन स्वीट्स खूप आवडतात म्हणून खास तुमच्यासाठी रसगुल्ले केलेत. घ्या. अरे विकास, तू काय करतोयस? तिथे लावायचं नाहीये ते. स्टुपिड. काय करतोयस? कळत नाही का? आय एम सो सॉरी. यू रिलॅक्स. काय आहे, सगळ्या नोकर मंडळींकडे मला पर्सनली लक्ष द्यावं लागतं. सगळ्यांना इन्स्ट्रक्ट करावं लागतं. नाव दॅट. हो ना. बाय द वे सर, इथे येण्याआधी तुम्ही कुठल्या देशात होतात?
म्हणजे मोमोने तसं मला सांगितलं होतं की तुम्ही बिझनेस टूरवर आहात म्हणून. No, no, no. नो. ओ बिझनेस सिक्रेट. सांगायचं नाही. आय अंडरस्टँड. आय एम ऑल्सो बिझनेस वुमन. त्यामुळे आपल्या बिझनेसची सिक्रेट्स आपल्याला आपल्यामध्येच ठेवावी लागतात. या गुड नाईस. बाय द वे सर, ओम आणि मोमोची एंगेजमेंट झाल्यावर लगेच आपण मर्जरचे पेपर साइन करूया, है ना? सर, काय वाटतं तुम्हाला? आपण मर्जरचे पेपर्स लगेच साइन करूया ना? सर, आपण काय झालं तुझ्या पप्पांना? ते काही बोलतच नाहीयेत. एंगेजमेंट आपण घरातच करतोय ना, त्यामुळे ते ना खूप चिडलेत. ही इज अँग्री. तू आधी नाही का सांगायचंस मला डार्लिंग? अंकल आय मीन सर, आय एम रिअली सॉरी. तुम्ही माझं ऐकून घ्या ना. हे बघा, मी माझ्या पद्धतीने जेवढं करता येईल इतकं करण्याचा प्रयत्न केलाय, पण मोमो, तू सांग ना तुझ्या पप्पांना. हे बघा, म्हणजे माझ्या पद्धतीने जेवढी तयारी करता येईल ना तेवढी केलेली आहे. पण काय आहे ना सर, मोमो आणि ओमलाच मोजक्या मित्रमंडळींच्या समोर आणि आपल्या फॅमिलीच्या समोर एंगेजमेंट करायची होती. सी आस्कर सर प्लीज तुम्ही चिडू नका. एंगेजमेंट जरी घरच्या घरी प्लॅन केलेली असली, होणार असली, तरी सुद्धा लग्न आपण ग्रँड करूया. तुम्ही म्हणाल त्या देशात, है ना मोमो? येस येस, तुम्ही म्हणाल त्या ठिकाणी. सर, यू जस्ट डोंट वरी, ट्रस्ट मी. प्लीज ट्रस्ट मी सर. या प्लीज. पप्पा, राग सोडा ना पप्पा. या थँक्यू. मी पण तेच सांगत होते पप्पांना. माय डॅड and Mr. Rao. Oh, hello, Mr. Rao. How are you? No. No? Hey, Momo. Yeah, no. ऑलराईट, तुम्ही जरा बोला. मी ओमला घेऊन येते. You just take care of Hi, baby. Hi, darling. रॉकी, मीट Mr. Rao, Momo's father. Oh, hello अंकल जी, कैसे हो? हेलो. रॉकी, जरा त्यांना काय हवं नको ते बघ. त्यांची काळजी घे. मी ओमला घेऊन येते. पैसा देगा वो 10 लाख देगा, गरीबों की सुनो. गरीबों की सुनो. पप्पांना बॉलिवूड म्युझिकचा खूप शौक आहे. ऍक्च्युअली ही लव्स बॉलिवूड म्युझिक. असं कुठेही गायचं नसतं. नो, इट्स ओके. हे कुठेही काय, हे त्यांचंच घर आहे. सो रिलॅक्स. एवढीच माणसं. ए थांब. मॅडमने तुम्हाला बोलवलंय.
अरे स्वीटू, तू आज इथे कशी काय आलीस? नाही, आज तर सुट्टी होती ना, तू यायची काही तशी गरज नव्हती. नमस्कार मॅडम. ओ हॅलो दादा. काही काम होतं का? मला जरा ओमकारना भेटायचं होतं म्हणून आम्ही आलो. कोणाला? ओमला? कशाला? मला जरा त्यांच्याशी बोलायचं. काय बोलायचंय? मला असं वाटतं की ओमकार हा साखरपुडा करून चूक करतो. मला असं वाटतं की ओमकारच्या मनात हा साखरपुडा करायचा नाही. म्हणजे त्यांनी हा निर्णय जरी घेतला असला तरी तो घाईत घेतलाय असं मला वाटतं. हे एक मिनिट, काय वाटेल ते बोलताय तुम्ही दादा? मॅडम, मला जे दिसलं, जे जाणवलं तेच बोलतोय. या निर्णयामुळे ओमकार जर खुश नाही राहू शकले तर मोमो मॅडम सुद्धा खुश नाही राहू शकणार. शेवटी हा सगळ्यांच्या आयुष्याचा प्रश्न. सगळ्यांच्या? सगळ्यांच्या म्हणजे? हिच्या पण? तुझा काय संबंध आहे सगळ्याशी? काय ग, हिचा काय संबंध आहे सगळ्याशी? जो ओमकार त्या सगळ्यांची आहे तो. तुम्हाला अंदाज आला असेल ना की ओमकार यांच्या मनात काय चाललंय. काय या तरुण मुलांना मनात जे काही चाललंय ना ते कळत नाही. पण हे सगळं आपण समजून घेऊया ना. आपण मोठे आहोत ना. काय बडबडताय तुम्ही दादा? ओमकारच्या मनातलं आपण मोठे आहोत एक मिनिट. तुला असं वाटायला लागलंय का की ओमकार तुझ्या प्रेमात बिमात पडलाय? Oh God, I can't believe it. कशी असतात ना माणसं, थोडस प्रेमाने वागलं की वाटेल ते समजतात. ऍक्च्युली या सगळ्यामध्ये आमच्या ओमचीच चूक, त्याचीच चूक आहे. कारण तो चांगला आहे मनाने, बिचारा एकदम साधा मुलगा आहे. सगळ्यांची प्रेमाने बोलतो, प्रेमाने वागतो आणि लगेच त्याला दया येते सगळ्यांची. नाही काय, तो तरुण मुलगा आहे. तुमच्या स्वीटूशी त्यांनी केला असेल थोडासा टाइमपास, लगेच तुझ्यावर प्रेम वगैरे असं समजू नको. हा परत समजू नको. आणि एक मिनिट, तसं असतं तर त्यांनी मुळात एंगेजमेंट साठी एवढी घाई केली असती का? मुळात त्यांनी होकार दिला असता का एंगेजमेंट साठी? म्हणजे म्हणजे ओम आणि मोमोची एंगेजमेंट झाली सुद्धा. अगं अशी बघतेस काय, दोघं लॉंग ड्राईव्हवर गेलेत आत्ताच. मग 5 स्टार हॉटेलमध्ये लंच, मग थोडंसं फिरणार. दे विल स्पेंड टाइम विथ इच अदर. आणि मग रात्री उशिरा कधीतरी घरी येतील. रात्री येतील की नाही ते पण माहिती नाही. असा मस्त प्लॅन आहे त्यांचा. अर्थात तुम्हाला थोडासा उशीर झाला असं नाही म्हणणार मी, कारण तुम्ही लवकर आला असतात तरी सुद्धा काही फरक पडला नसता. ओमच्या मनात जे नाहीच आहे त्याची स्वप्न रंगवली आहेत तुम्ही. काय बोलणार मी आता? कमाल करतेस तू. 4 दिवस आमच्या घरात राहिलीस आणि स्वतःची लायकीच विसरलीस. आमच्याशी बरोबरी करायला लागलीस. काय वाय, काय लायकी आहे तुमची? प्रत्येक आई वडिलांना आपली मुलगी रूपवान, गुणवान वाटते, मान्य आहे. पण तुझा चेहरा दाखवला ना त्या दिवशी आरशात, कशी दिसतेस, कशी राहतेस, कशी आहेस, दाखवलं ना तुला. कुठेस तू?
आणि कुठे आमचा ओम? मग का दादा स्वीटू, खर तर मी तुम्हाला वेलकम करायला हवं होतं आजच्या दिवशी पण तुम्ही नको ती स्वप्न घेऊन आला, त्यामुळे मला तुम्हाला रियालिटी दाखवावी लागली, तुमची लाईफ. बाबा का सारखे सारखे तुम्ही मला तुमची लाईफ की दाखवायला लावता? का मला असं बोलायला लावता? दादा चला. अरे चला चला, कसं चालाय तर हे ठेवा, मी सगळ्यांना वाटतच होते ना. चाललाय तर सावकाश जा, ट्रेन मध्ये गर्दी असेल तर ती ट्रेन सोडा. काय एक एक लोक असतात, जरा पैसा बघितला की वाटेल ती स्वप्न बघतात, जरा बोट पकडायला दिलं की